एकीकडे या सगळ्या घडामोडी मतमतांतर येत असताना अन्य जातींनी देखील आता वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने धनगर असतील किंवा अन्य कोळी समाज असेल, त्यांनी आता आग्रही मागण्या केलेल्या बघायला मिळतात। आरक्षणात बदल करावा या मागणीने आता त्यामुळे उचल खाल्ली आहे। बंजारा, कोळी, धनगर आणि भटक्या विमुक्त जमातीने एका गटातनं दुसऱ्या गटात आरक्षण द्यावं या मागणी करता आता एल्गार पुकारला। हैदराबाद गॅझेटनुसार आम्हाला एसटीच्या सवलती द्या अशी मागणी बंजारा समाजाने केली, अन्यथा रस्त्यावर उतरू अशी भाषा बंजारा समाजाने केली। तर भटक्या विमुक्त जमातीने सध्या एनटीतनं आरक्षण असून आदिवासींमध्ये समावेश करावा अशी मागणी दिली। 10 सप्टेंबरपासून आझाद मैदानात आंदोलन पुकारू असा इशाराही दिलाय। त्यामुळे सरकारसमोर आता नवा पेच निर्माण झालाय। तर कोणत्या जाती जमातींची सध्याची स्थिती काय आहे, त्यांची सध्या कोणत्या वर्गात समावेश करण्यात आला आणि मागणी काय आपण नजर टाकूया। तर बंजारा समाज सध्या व्हीजेएनटी प्रवर्गामध्ये आहे। त्यांची मागणी आहे की एसटी प्रवर्गात त्यांचा समावेश करण्यात यावा आणि आरक्षण मिळावं। कोळी समाज सध्या एसटी मधून आरक्षण आहे, पण प्रमाणपत्र मिळण्यात अडचण येते। त्यामुळे 1950 पूर्वीचा कोळी नोंदीचा रहिवासी पुरावा हा ग्राह्य धरावा अशी मागणी करण्यात येते। अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळावं अशी ही मागणी कोळी समाजाकडून करण्यात आली आहे। धनगर समाज एनटीसी मध्ये सध्या आरक्षण आहे आणि अनुसूचित जमातीतनं एसटी मध्ये त्यांना आरक्षण हवंय, त्यांची तशी मागणी आहे। तर भटक्या विमुक्त जमातीत सध्या एनटी मध्ये आरक्षण आहे आणि आदिवासींमधून त्यांना आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी असलेलं पाहायला मिळते। दरम्यान या सगळ्या अनुषंगाने आता इतर समाजाचे नेते देखील मैदानात उतरलेत, त्यांची वक्तव्य येतात। त्यांचे नेमकं म्हणणं काय आहे आम्ही जाणून घेतलंय, बघूया। लेटरवर मागणी केलेली आहे। याच्यामध्ये मराठवाड्यातील जो काही आमचा बंजारा समाज आहे, हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे जे काही आहे एसटी प्रवर्गामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणाचा त्यांना लाभ द्यावा, ह्या हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे अशा पद्धतीचं हे मी पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी आमच्या बंजारा बांधवांच्या आमच्या सगळ्यांच्या मागणीला या ठिकाणी दिलेला आहे। म्हणजे निजामकालीन स्टेट मध्ये बंजारा समाज तिकडे आणि मराठवाड्यातील 8 जिल्हे महाराष्ट्राला जोडल्यामुळे हा आमचा बंजारा समाज इकडे व्हीजेएनटी मध्ये आला आणि तिथला मूळ हे म्हणजे तेलंगणा आणि आंध्रा, तिथला बंजारा समाज एसटी मध्ये। तर आमची अशी जोरदार मागणी आहे की हैदराबाद गॅझेटियरचा वापर करून त्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण सुरू करावं, त्याची अंमलबजावणी करावी। मागणी करत नाही आम्ही, त्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही मागणी आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे करीत आहोत। आम्हाला सरकारनं, शासनानं, बाबासाहेबांच्या घटनेनं दिलेला अधिकार आहे। महाराष्ट्र शासनाच्याकडे यादी नसेल, परंतु हैदराबादच्या गॅजेटमध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी या समाजाची नोंद घेण्यात आली आहे आणि म्हणून निजामाचं जे गॅजेट हैदराबादचं आहे ते आमच्या मराठवाड्यातील समाज बांधवाला लागू करावं, अन्यथा या महाराष्ट्रामध्ये सरकारला रस्त्यावर फिरू दिलं जाणार नाही। अशा प्रकारचं या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने आवाहन करत आहोत।